अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा विषय ऐकल्यावर कदाचित तुमचाही विश्वास बसणार नाही. कल्पना करा, भारतातील एक असं गाव जिथे हनुमानाचं मंदिर नाही. इतकंच नाही, हनुमानाचं नाव सुद्धा घेतलं जात नाही. त्या गावात कुणाचं नाव मारुती, हनुमंत, बजरंग किंवा पवनपुत्र असं ठेवत नाही. असं म्हणतात की त्या गावात जर हनुमानाचं नाव उच्चारलं तर गावकरी आजही ते योग्य मानत नाही. आणखी एक आश्चर्याची गोष्ट, अनेकांच्या म्हणण्यानुसार हनुमानाचं चित्र असलेलं वाहन घेऊन गावात प्रवेश केला तर विचित्र अनुभव आल्याच्या कथा आजही येथील स्थानिक लोक सांगतात. मित्रांनो, हे ऐकून कोणाच्याही मनात एकच प्रश्न निर्माण होतो, ज्या भारतभूमीत प्रत्येक गावात मारुतीरायाचं मंदिर दिसतं, तिथं असं एखादं गाव कसं असू शकतं? आज आपण याच रहस्यामागची स्थानिक परंपरा जाणून घेणार आहोत. परंतु त्याआधी एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छिते. या व्हिडिओमधील सांगितली जाणारी कथा स्थानिक लोक परंपरा आणि श्रद्धेनुसार प्रचलित आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये या कथेचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. त्यामुळे या कथेकडे श्रद्धा, संस्कृती आणि लोक परंपरेचा एक भाग म्हणून पाहावं. चला, श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करून या अद्भुत प्रवासाची सुरुवात करूया. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये प्रवेश करताच सर्वप्रथम मारुतीरायाचं मंदिर दिसतं. कारण आपल्या संस्कृतीत हनुमानाला ग्रामरक्षक मानलं जातं. गावाच्या वेशीवर उभा असलेला मारुती म्हणजे संकटापासून गावाचं रक्षण करणारा देव. म्हणूनच अनेक शतकांपासून ही परंपरा सुरू आहे. पण अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे, ज्याचं नाव आहे निंबा दैत्य नांदूर. हे गाव एका वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हनुमानाचं मंदिर नाही आणि गावातील लोक एका वेगळ्या परंपरेचं पालन करतात. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार गावात कोणाच्याही मुलाचं नाव हनुमंत, मारुती किंवा बजरंग ठेवलं जात नाही. आजच्या आधुनिक काळात देखील अनेक कुटुंबे ही परंपरा जपताना दिसतात. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं, कारण महाराष्ट्रात हनुमानाची भक्ती किती मोठी आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही. मंगळवार असो किंवा शनिवार, मारुतीरायाच्या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते. हनुमान चालिसा, सुंदरकांड, रामनाम हे सर्व आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहेत. मग या एका गावात अशी वेगळी परंपरा का? याचं उत्तर त्या गावातील लोक एका प्राचीन कथेमध्ये शोधतात. मित्रांनो, या गावात सर्वाधिक श्रद्धेने पूजलं जाणारं स्थान म्हणजे निंबा दैत्याचं मंदिर. दैत्य हा शब्द ऐकताच आपल्या मनात वाईट शक्तीचं चित्र उभं राहतं. पण प्रत्येक दैत्य हा अधर्मीच असतो असं आपल्या पुराणात सांगितलेलं नाही. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू दैत्य होता, पण प्रल्हाद परमभक्त झाला. बळीराजा देखील असुर वंशात जन्मलेले होते, पण त्यांच्या दानशूरतेची कथा आजही आदराने घेतली जाते. यावरून एक गोष्ट समजते, जन्मापेक्षा कर्म मोठं असतं आणि कदाचित याच भावनेशी ही स्थानिक परंपरा जोडलेली आहे. स्थानिक लोकांच्या मते निंबा दैत्य हा प्रभू श्रीरामांचा भक्त होता. याच श्रद्धेमुळे गावात आजही त्याचं मंदिर आहे. असं सांगितलं जातं की गावातील अनेक लोक परदेशात गेले तरी आपल्या जवळ निंबा दैत्याचं छायाचित्र ठेवतात. त्यांना वाटतं हा त्यांच्या गावाचा आणि कुटुंबाचा रक्षक आहे. श्रद्धा अशीच असते, ती अंतराने कमी होत नाही. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल, या परंपरेमागे एखादी घटना घडली होती का? हो, स्थानिक लोक आजही काही कथा सांगतात. यापैकीच एक कथा एका डोंबाऱ्याची सांगितली जाते. तो गावात खेळ दाखवण्यासाठी आला होता. प्रत्येक खेळ सुरू करण्यापूर्वी तो नेहमी जय बजरंगबली असा जयघोष करत होता. गावकऱ्यांनी त्याला नम्रपणे सांगितलं, आमच्या गावात अशी परंपरा नाही, पण त्याला त्याची सवय होती. आणि मग स्थानिक कथेनुसार पुढे काय घडलं ते ऐकून अनेक जण आजही आश्चर्य व्यक्त करतात. स्वामी भक्तांनो, असं सांगितलं जातं की त्या डोंबाऱ्याने गावकऱ्यांनी सांगूनही आपल्या सवयीप्रमाणे पुन्हा एकदा जय बजरंगबली असा जयघोष केला आणि दोरीवर कसरत सुरू केली. काही क्षणातच त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. गावकरी तात्काळ त्याच्या मदतीला धावले.
स्थानिक परंपरेनुसार त्याला निंबा दैत्याच्या मंदिरात नेण्यात आलं आणि काही वेळाने तो शुद्धीवर आला. ही घटना आजही गावातील वयोवृद्ध लोक श्रद्धेने सांगतात. मात्र या गोष्टीकडे स्थानिक लोककथा म्हणूनच पाहिलं जातं. अशा कथा पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात आणि त्या त्या गावाच्या संस्कृतीचा एक भाग बनतात. त्याचप्रमाणे गावात आणखी एक अनुभव सांगितले जातात. काहींच्या म्हणण्यानुसार जर एखाद्या व्यक्तीचं नाव मारुती किंवा हनुमंत असेल आणि त्याचं लग्न या गावात ठरत असेल तर पूर्वी काही कुटुंबांमध्ये त्या नावाऐवजी दुसरं नाव वापरण्याची प्रथा होती. काही लोक अशीही कथा सांगतात की एका लहान मुलाचं रडणं थांबत नव्हतं. नंतर त्याच्या अंथरुणावर मारुती रायाचं चित्र असल्याचं लक्षात आलं आणि ते हटवल्यावर मूल शांत झालं, अशी स्थानिक श्रद्धा आहे. तसेच काही गावकरी सांगतात की हनुमानाचं चित्र असलेलं वाहन गावात आलं असता ते बंद पडतं आणि गावाबाहेर गेल्यावर पुन्हा सुरू झालं. स्वामी भक्तांनो, या सर्व कथा श्रद्धेने सांगितल्या जातात. प्रत्येकाने त्या विवेकाने आणि आदराने ऐकाव्यात, कारण अशा दंतकथा भारतातील अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, या परंपरेची सुरुवात नेमकी कशी झाली? स्थानिक लोकपरंपरेनुसार या कथेचा संबंध रामायण काळाशी जोडला जातो. असं सांगितलं जातं की प्रभू श्रीराम वनवासात असताना आणि माता सीतेचा शोध सुरू असताना या परिसरात त्यांचं आगमन झालं होतं. त्या काळात निंबा दैत्य हा या प्रदेशात राहत होता. दैत्य असला तरी त्याच्या मनात प्रभू श्रीरामांबद्दल अपार भक्ती होती. त्याने प्रभूंची मनोभावे सेवा केली होती. काही काळानंतर हनुमान आणि निंबा दैत्य यांच्यामध्ये युद्ध झालं, अशी स्थानिक समजूत आहे. युद्ध अतिशय भीषण होतं. दोघेही पराक्रमी, दोघेही बलवान आणि युद्ध रंगत आलं होतं. तेवढ्यात निंबा दैत्याच्या मुखातून सतत हे राम हे राम असा उच्चार ऐकू येऊ लागला. हनुमानजींना आश्चर्य वाटलं. एक दैत्य आणि त्याच्या मुखी प्रभू श्रीरामांचं नाव. मग त्यांना समजलं की हा सामान्य दैत्य नाही, तर हा श्रीरामांचा भक्त आहे. स्थानिक कथेनुसार त्याच वेळी प्रभू श्रीराम त्या ठिकाणी प्रकट झाले. त्यांनी दोघांनाही शांत केलं. निंबा दैत्याची भक्ती पाहून प्रभूंनी त्याला वरदान दिलं. असं सांगितलं जातं की त्यांनी म्हटलं, या गावात तुझी आठवण कायम राहील, या ठिकाणी तुझी पूजा केली जाईल. मात्र निंबा दैत्याने नम्रपणे एक प्रश्न विचारला, प्रभू, हनुमानाला तर प्रत्येक गावात पूजलं जाण्याचं वरदान आहे, मग माझं काय? त्यावर प्रभू श्रीराम म्हणाले, अशी स्थानिक श्रद्धा आहे. या एका गावात तुझी परंपरा जपली जाईल आणि तेव्हापासून या गावात निंबा दैत्याची पूजा केली जाते, अशी लोकमान्यता आहे. स्वामी भक्तांनो, ही कथा खरी आहे की नाही यावर अनेक मतं असू शकतात, परंतु एक गोष्ट निश्चित आहे, भारताची संस्कृती विविध परंपरा, लोकश्रद्धा आणि दंतकथांनी समृद्ध आहे. प्रत्येक गावची स्वतःची एक ओळख आहे, स्वतःचा एक इतिहास आहे आणि स्वतःची एक श्रद्धा आहे. आपण त्या श्रद्धेचा आदर केला पाहिजे. पण त्याच वेळी एक गोष्ट कधीही विसरू नका, हनुमान हे प्रभू श्रीरामांचे अखंड सेवक आहेत आणि श्रीराम म्हणजे करुणा, धर्म आणि सत्याचं प्रतीक. म्हणून कोणत्याही स्थानिक परंपरेमुळे आपल्या मनातील प्रभू श्रीराम किंवा हनुमंतावरील श्रद्धा कमी होऊ नये. त्याचप्रमाणे त्या गावातील लोकांच्या परंपरेचा देखील आदर राखला पाहिजे. खरी भक्ती म्हणजे स्वतःच्या श्रद्धेवर प्रेम करणं आणि दुसऱ्याच्या श्रद्धेचा आदर करणं. यातूनच समाजात सौहार्द टिकून राहतं. स्वामी समर्थही आपल्याला हाच संदेश देतात, प्रेमाने जगा, श्रद्धेने जगा आणि कोणाच्याही श्रद्धेचा अपमान करू नका. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल आणि या अनोख्या गावाबद्दल पहिल्यांदाच तुम्हाला समजलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कमेंट नक्की करा, तुम्ही या गावाबद्दल यापूर्वी ऐकलं होतं का? आणि शेवटी सर्वांनी मनापासून म्हणूया, श्रीराम जय जय राम. श्री हनुमते नमः. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू एका नव्या आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक विषयासह. तोपर्यंत भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.